धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे बसवराज पाटील यांनी विरोधकांचा अक्षरशः धुव्वा उडवला. 719 मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला. हा विजय केवळ महायुतीच्या ताकदीचा आहे की महाविकास आघाडीतील क्रॉस वोटिंगचा परिणाम, असा प्रश्न विचारला जातोय. ओमराजे निंबाळकर यांच्या महायुती प्रवेशाच्या चर्चेनं विरोधी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला होता का? आणि सुरेश धस यांनी उल्लेख केलेला अदृश्य हात नेमका कुणाचा, या निकालानं आता धाराशिवच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलंय. धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील यांनी काँग्रेसचे महेश देशमुख यांचा तब्बल 719 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं जे नेतृत्व आहे, महायुतीचं जे नेतृत्व आज ते करतायत आणि राज्यामध्ये ज्या काही गोष्टी विकासाच्या बाबतीमध्ये घडलेल्या आहे आणि राज्य आज एक विकसित महाराष्ट्र म्हणून राज्याला पुढे घेऊन जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि म्हणून त्या प्रयत्नाचा आणि ते केलेल्या कामाचा परिणाम त्या मतदारावरती आहे आणि म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा विजय मिळतो. बसवराज पाटील यांना 844 मतं मिळाली तर महेश देशमुख यांना केवळ 125 मतांवर समाधान मानावं लागलं. 14 मतपत्रिका कोऱ्या असल्यानं बाद ठरल्या. एकूण 988 मतदारांपैकी 983 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बसवराज पाटील भाजप 844, महेश देशमुख काँग्रेस 125, फरक 719 आणि बाद मतं 14. निकालातील सर्वात मोठी चर्चा म्हणजे क्रॉस वोटिंगची. निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाकडे सुमारे 40, काँग्रेसकडे 154 आणि शरद पवार गटाकडे 44 मतांचं संख्याबळ असल्याचं मानलं जात होतं. तरीही महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांना अपेक्षित मतदान मिळालं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीतील अनेक मतदारांनी भाजप उमेदवाराच्या पारड्यात मतं टाकल्याचं स्पष्ट झालं. काँग्रेस 154, ठाकरे गट 40 आणि राष्ट्रवादी शरद पवार 44. अपेक्षित आघाडीचं संख्याबळ 238. महेश देशमुख यांना प्रत्यक्ष मते 125. या निकालामागे आणखी एक राजकीय संकेत चर्चेत आहे. मतदानाच्या आधीपासूनच खासदार ओमराजे निंबाळकर महायुतीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. मतदानाच्या दिवशी स्वतः बसवराज पाटील यांनी ओमराजेंचं महायुतीत स्वागत असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे विरोधी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला का आणि त्याचा फायदा भाजपला झाला का, याचीही चर्चा रंगली आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या निकालामागे अदृश्य हात असल्याचं सूचक वक्तव्य करत चर्चेला आणखी खत पाणी घातलं. बसवराज यांनी बऱ्याच जणांना, अनेक लोकांना मोफत सहकारी संस्थांमध्ये मतदान केलेलं आहे पूर्वी. त्याची सुद्धा कदाचित उतराई या निवडणुकीमध्ये झाली असेल. या विजयानंतर बीड जिल्ह्यातील आष्टी इथं भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. या विजयामागे महायुतीचा विकास अजेंडा, महाविकास आघाडीतील क्रॉस वोटिंग की ओमराजे फॅक्टर, याचं उत्तर पुढील राजकीय घडामोडींमध्येच मिळणार आहे. रहीम शेख, पुढारी न्यूज, धाराशिव.